दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। माणगाव तालुक्यातील पुणे दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात कोंढेतर गावच्या हद्दीत 30 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चालकाचं नियंत्रण सुटल्याने खासगी बसचा भीषण अपघात झाला। पुणे काळभोर येथील ACH प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील 57 कर्मचारी, बस चालक, क्लीनर असे एकूण 59 प्रवासी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी निघाले होते। सकाळी 7 वाजता ते ताम्हिणी घाटातील कोंढेतर गावच्या हद्दीत आले असता वळणावर बस क्रमांक MH04 FK 6299 वरील चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी होऊन तिचा अक्षरशः चक्काचूर झाला। बस पलटी झाल्याने प्रवासी त्यात अडकून पडले होते। स्थानिकांच्या सहकार्याने जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आलं। अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे आणण्यात आलं। या अपघातात 2 युवतींचा जागीच मृत्यू झाला। कांचन मारुती पाटील वय 20 वर्ष राहणार सावरगाव नाशिक आणि सुरभी रवींद्र मोरे वय 22 वर्ष राहणार मांडवे नंदुरबार अशी मृतांची नावे आहेत। बसमधील काही प्रवासी गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल आणि मुंबई येथे हलवण्यात आले। क्षितेज सोमवंशी, धीरज मिस्त्री, हेमंत गोसावी, लोकेंद्र राजपूत, संदीप पवार, भावेश पाटील, सोनाली मेश्राव, पायल पवार, दिव्या राऊत, तेजस्विनी पाटील, योगिता कदम, योगेश चिकाटे, भैरवनाथ कुंभार, आवेश खाटीक, अहमद सुरवसे, लक्ष्मी मोरे, सचिन बिसे, योगेश्वरी इसापुरे, मयुरी चौधरी, प्रिया सोनावणे, गंगूबाई मालेगावकर, सूरज टेकाले, अंकिता वडगावकर, दीपाली पोकळे, कावेरी मोरासे, राहुल सुरकार, आशिष राऊत, सचिन गिरासे, दिशा ऐवार, तेजस पाटील, साक्षी दरेकर, आकांक्षा सोनटक्के, उमेश बाबळसुरे, प्रीती लांडगे, प्रियांका शिंदे, स्वीटी चिखले, अनिकेत वाडगुळे, शीतल गायकवाड, मनोज वाघे, सुनंदा जोडतले, मंगल नरेलवार, मोहिनी सोनटक्के, सूरज गाडेकर, दामिनी गिरासे, अमर सुरवसे, तेजस सूर्यवंशी, कल्पेश कदम, नितेश राजपूत, अक्षय आडे, तुषार महाजन, रोहित खांडेकर, मंदार दांडवले, सोनाली पचारे अशी जखमींची नावे आहेत। बस पलटी झाल्याने ताम्हिणी घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। क्रेनच्या मदतीने बस सरळ केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली। लोकशक्ती लाईव्हसाठी प्रमोद जाधव, माणगाव। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।